कोरेगाव भीमा दंगलीसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र सादर न केल्याने कोरेगाव भीमा आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटिशीला आता येत्या 8 जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीत ठाकरे यांच्या वकिलाकडून उत्तर देण्यात येण्याची शक्यता आहे. कोरेगाव भीमा आयोगासमोर येत्या 7 जानेवारीपासून पुन्हा 3 दिवस सुनावणी होणार आहे. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीसंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. त्या पत्रासोबत काही कागदपत्रेही देण्यात आली होती. त्याद्वारे दंगलीबाबत काही उल्लेख आहे. त्या अनुषंगाने ठाकरे यांच्याकडून ती संबंधित कागदपत्रे मागवावीत अशी विनंती आयोगाकडे केली होती. त्यानुसार ठाकरे यांच्याकडे ती कागदपत्रे मागवण्यात आली होती. मात्र ठाकरे यांच्याकडून कोणतेही उत्तर आयोगाला देण्यात आले नाही. त्यामुळे आयोगाने ठाकरे यांना नोटीस पाठवत आयोगाला उत्तर देण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सुनावणी दरम्यान मुदत वाढवून मागणी करण्यात आली होती. त्यावेळी ठाकरे यांना वॉरंटची मागणी केल्यानुसार आयोगाने अटक वॉरंट का काढण्यात येऊ नये अशी नोटीस जारी केली होती.